नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आम्ही शेतकरी। तर बघू शकता मी काही वेलवर्गीय फळभाज्यांची हे वेल लावले होते, बी लावले होते, ते लागलेले आहे, पण गवतामुळे ते दिसत नाही आहे। गवत खूप वाढलेलं आहे आजूबाजूला, तर इथलं थोडं गवत काढून घेते जेणेकरून ते वेल ओळखायला येईल आणि त्यांची वाढ पण व्यवस्थित होईल, जेणेकरून ते वेल झाडावर चढतील आणि व्यवस्थित त्याची वाढ होऊन जाईल। गवतामुळे काय होते, गवतावरती जे पण अळ्या वगैरे किडे जे राहते ते वेलवरती चढते, मग वेलची पानं खाते, मग वेलाची वाढ खुंटून जाते। बघू शकता किती गवत वाढलेलं आहे, तेच आता स्वच्छ करायचं आहे। अधूनमधून हे असेच स्वच्छता करत राहावी लागेल, जेणेकरून गवत पण खूप होणार नाही, तिथे काही लपून राहिलं ते पण आपल्याला ओळखायला येईल। पावसाच्या दिवसात काही पण राहू शकते गवतामध्ये, त्यामुळे वेळोवेळी स्वच्छता करावीच लागेल। हे बघा इथे आहे छिद्र, बघा झालं स्वच्छ। इथला थोडासा राहिला हे भाग करायचा, ते पण करून घेते। तर बघू शकता पूर्ण केलं आहे स्वच्छ। आता त्यांना चांगली जागा झाली मोकळी। चला तर मग दुसऱ्या झाडाकडे जाऊ। जे आधी बघितलं ते होतं पोपटच्या शेंगा, आता हे आहे कारले। इथे पण स्वच्छ करावं लागेल, बघा याला पण केला आहे स्वच्छ। कसं दिसते गवत काढल्यानंतर मोकळं। आणखी आहे लावलेला, तिथे पण बघू। पुढे आहे वाल, वाल पण स्वच्छ केलेला आहे। ही आहे चवड्याची जागा पण स्वच्छ केली आहे। चला तर पुढे जाऊ बगीच्यामध्ये। बघू शकता बगीच्यामध्ये पण गवत वाढलेलं आहे, इथे स्वच्छ केलेलं आहे, गवत काढलेलं आहे। आता आपण शोधू कुंदराची रानभाजी। काही रानभाज्या, आमचा कार्तिक मधामधात खूप बॅकग्राऊंड साऊंड देत आहे। ही बघा, अरे ही बघा कुंदराची भाजी, ही अशी असते कुंदराची भाजी। आम्ही तर याला कुंदराची भाजी म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते प्लीज कमेंटमध्ये सांगा। काही रानभाज्या या 2 ते 3 महिन्यामध्येच मिळते, जसं ही कुंदराची भाजी, ही आत्ताच या 2-3 महिन्यात मिळू शकते। त्यानंतर तरोटा तर एकदम सुरुवातीलाच एक पाऊस पडला की तेव्हाच मिळतो। त्यानंतर आंबाडीची भाजी, ही पण आत्ताच मिळते। त्यानंतर जास्त जरड झाल्यानंतर ते भाज्या खाण्याजोग्या नाही राहत। ही कुंदराची भाजी शोधून घ्यावी लागेल, कारण गवतामध्ये ओळखायला नाही येत पटकन, पण भरपूर आहे। आमच्या घरी सगळ्यांनाच कुंदराची भाजी आवडते, रानभाज्या सर्वच खाते, आणि भरपूर कांदे टाकून केलेली भाजी तर खूप छान लागते। हे बघा यांनी किती सारी जमा केलेली आहे। ही भाजी स्वच्छ धुवून याचे पानं तोडून चिरायचे किंवा नाही चिरले तरी चालेल। हा बगीचा संत्रा आलेले आहे, आंबिया बार आहे हा। चला झाली आता भाजी तोडणं। हे बघा संत्रा छोटे छोटे आहे, निंबूच्या आकाराचे।
सोयाबीन पेरलेले बाजूचं शेत आहे. हे आवड्याचं झाड आता येईल याला आवडे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. आणि आम्ही आणखी एक आवड्याचं झाड लावणार आहे. तो आयुर्वेदिक आवडा आहे. हे आंब्याचं झाड, याला पण आंबे येते. हे पण एक आंब्याचं झाड, याला पण आंबे येते, चांगले आंबे येते. खूप छान, चवीला खूप छान आहे. हे सोयाबीन, इथे फवारणी सुरू आहे. आता फवारणी मारणे गरजेचं आहे, कारण अळ्या वगैरे पडू शकतात सोयाबीनवरती. आणि हे आहे नारळाचं झाड, जे घरीच आम्ही देवाजवळ जो कळश असते ठेवलेला, त्यामध्ये नारळाला कोंब आला होता, त्याचं एवढं मोठं झाड झालं. हे पेरूचे झाड, याला पण भरपूर पेरू येते. सात ते 8 पेरूचे झाडं आहे. भरपूर पेरू येते त्याला. हे काय माहिती, असंच गवत आहे काहीतरी, पण मला असं वाटत आहे काहीतरी लावलं होतं मी इथे, म्हणून ठेवलं मी तसंच. हा आमचा शेताचा परिसर. आणि इथे आहे पानाचा वेल, खाईचे पानं, त्याचा वेल आहे. लावला होता, लागला. आता कोंब येत आहे त्याला बारीक बारीक, बघू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब